नमस्कार, मी मानसी. महाटॉक्स लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या सकाळच्या बातमी सत्रात आपण राज्यभरातल्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात पहिल्या बातमीला. पहिली बातमी ही मराठा आरक्षणासंदर्भातली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं येत आहेत. मराठ्यांचं वादळ अ, हे मुंबईच्या दिशेनं येत आहे आणि सध्या मनोज जरांगे आणि त्यांच्यासोबतचं हे जे मराठा समाज आहेत, ही जी यात्रा आहे, ती सध्या लोणावळ्यात दाखल झाली आहे आणि आज संध्याकाळी मराठ्यांचं हे वादळ नवी मुंबईत दाखल होणार आहे आणि त्यांचा आज रात्रीचा मुक्काम हा नवी मुंबईतल्या वाशी इथं असणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता कुठेतरी एक महत्त्वाची अपडेट हाती आलेली आहे. ती म्हणजे हे मराठा वादळ जे आहे ते कुठेतरी रोखण्याच्या हालचालींना आता वेग आला असल्याचं बोललं जातंय. सरकारकडून मनोज जरांगे यांना रोखण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातंय. नवी मुंबईत किंवा मुंबईत येण्याआधीच आता हे वादळ शमवणार का? हे वादळ हे त्यांना रोखणार का? असं बोललं जातंय. मराठा आंदोलनाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी खरं तर मनोज जरांगे पाटील हे अ, अ, प्रयत्न करतात आणि त्याचसाठी ते मुंबईच्या दिशेने येणार आहेत. आज ते लोणावळ्याला दाखल झालेले आहेत आणि इथून पुढे आता नवी मुंबई आणि मग मुंबई असा हा प्रवास असणार आहे. मात्र मुंबईच्या दिशेनं आजचा हा त्यांचा 6वा दिवस आहे. आजचा हा प्रवासाचा त्यांचा 6वा दिवस आहे. मात्र त्याआधीच मुंबईत येण्याआधीच त्यांना मुंबईच्या वेशीवरच त्यांना थांबवलं जाणार का? असा प्रश्न सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. कालपासून किंवा खरं तर 20 तारखेपासून जेव्हापासून हे आंदोलन सुरू झालं तेव्हापासून आपण पाहतोय, की मनोज जरांगे यांच्यासह प्रचंड मराठा समाजाचा समुदाय यावेळेस पाहायला मिळतोय आणि त्याशिवाय या मराठा समाजातल्या अनेक लोकांनी ज्या वाहन मोठे-मोठे काढले आहेत, त्या वाहनांचा ताफा सुद्धा प्रचंड प्रमाणात पाहायला मिळतो आणि हा जो ताफा आहे किंवा हे जे वादळ आहे मराठा मोर्चा ही पदयात्रा आहे, ती काल पुण्यात पोहोचली होती. पुण्यात सुद्धा पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी आपण आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं, मुंबईत येणारच असल्याचं म्हटलं. ठिकठिकाणी मनोज जरांगे यांचं स्वागत करण्यात येतंय. काल पुण्यात जी इतकी कडाक्याची थंडी असताना सुद्धा मनोज जरांगे थांबले नाहीत. त्यांची ही पदयात्रा सुरूच राहिली. इतक्या रात्रीच्या थंडीत सुद्धा ते थांबले नाहीत आणि अ, उद्या म्हणजेच 26 जानेवारीला मनोज जरांगे आपल्या या हजारो लाखो कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईतल्या आझाद मैदानावर आपण आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी याआधीच दिला होता. मात्र असं असताना कुठेतरी सरकार त्यांना थांबवलं जातंय, त्यांना थांबवण्याचं आवाहन सातत्यानं करतायत आणि अशातच आजची महत्त्वाची अपडेट समोर आली ती म्हणजे अ, हे आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचलेलं आहे. सध्या मनोज जरांगे हे लोणावळ्यात आहेत आणि इथं त्यांची जाहीर सभा सुद्धा पार पडतेय. मात्र त्यापूर्वीच आज सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला पोहोचलं आहे. सातत्यानं आपण पाहतोय, की मागच्या काही दिवसांपासून मनोज जरांगे आणि राज्य सरकारमध्ये बोलणं होत आहे, चर्चा होत आहेत, की सरकार हे त्यांना हे जे आंदोलन आहे त्यांना थांबवण्यासाठी मागणी करते, विनंती करते. मनोज जरांगे यांना आवाहन करते, की तुम्ही हे आंदोलन थांबवा. तुम्ही मुंबईत येऊ नका. यासाठी कुठेतरी प्रयत्न होत आहेत. खरं तर कायदा आणि सुरक्षेच्या बाबतीतला हा जर मुद्दा पाहिला तर त्या दृष्टीनं सुद्धा हे आंदोलन किंवा मनोज जरांगेंना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. कायदा आणि सुरक्षेच्या दृष्टीनं जर बोलायला गेलो तर मग राज्य सरकारकडून या हालचालींना वेग येतोय आणि अशातच सुरुवातीपासूनच म्हणजे जेव्हापासून ही यात्रा सुरू झाली, ही मुंबईची पदयात्रा सुरू झाली, तेव्हापासून मनोज जरांगे यांनी दावा केला होता तो म्हणजे आम्ही 1,00,000 नाही तर 1,00,000 मराठा नाही तर 3 कोटींनी आम्ही मुंबईत पोहोचणार आहोत. 3 कोटी मराठा बांधव आम्ही मुंबईत पोहोचणार असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर प्रशासन सुद्धा सतर्क झालं आहे. पोलीस प्रशासन सतर्क झालेलं आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या मार्गानं तैनात करण्यात आला आहे आणि जरांगे यांच्या या आजच्या पार्श्वभूमीवर खरं तर आज 25 जानेवारी आणि उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर 25 जानेवारीच्या रात्री 12 वाजण्यापासून ते 26 जानेवारी रात्री 11 वाजेपर्यंत सर्व प्रकारची जी
अ, अवजड वाहनं आहेत, त्या वाहनांना कुठेतरी कालच बंदी घालण्यात आल्याचे निर्देश आपण पाहिले होते आणि गेल्या 4-5 दिवसांपासून हे जे मराठा आंदोलनाचं जे सुरू आहे, त्याला या पदयात्रेला खरं तर प्रचंड प्रतिसाद मिळतोय. लाखोच्या संख्येनं इथं किंवा गावागावातून, प्रत्येक गावागावातून हा जो मार्ग आहे या आंदोलनाचा, ज्या गावात जाते तिथं-तिथं अनेक पुन्हा नवीन-नवीन हे जे आंदोलक आहेत किंवा या समाजातले लोक आहेत ते त्यांना या आंदोलनात, या यात्रेत सहभागी होतात आणि हा जो मोर्चा आहे तो आणखीनच वाढत चालला आहे. ज्याप्रमाणे मनोज जरांगे यांनी 3 कोटींचा दावा केला होता, की 3 कोटी मराठा बांधव आम्ही येणार. त्याप्रमाणे हा प्रचंड प्रतिसाद या पदयात्रेला मिळताना दिसतोय. लाखोंच्या संख्येनं या आतापर्यंत या यात्रेत लोकं सहभागी झालेले आहेत आणि आज लोणावळ्यात सध्या ते दाखल झालेले आहेत. लोणावळ्यातला हा मुक्काम जो आहे तो नंतर आज रात्री वाशीत ते येणार आहेत आणि वाशीत हा मुक्काम आज रात्री असणार आहे. त्यामुळे सरकार या पदयात्रेबाबत नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आणि या मोर्चाबाबत ज्या काही अपडेट्स असतील ते सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणारच आहोत. मात्र मुंबईच्या वरच किंवा मुंबईच्या वेशीवरच हे आंदोलन आणि मनोज जरांगे यांना रोखण्याचा प्रयत्न सध्या सरकार पातळीवर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. लाखो मराठे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासह ते दाखल झालेले आहेत. मुंबईत कुठेतरी कायदा सुरक्षेच्या च्या दृष्टीनं मुंबई विस्कळीत होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते. हे जे नियोजन आहे ते बिघडण्याची शक्यता आहे आणि पुन्हा कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सातत्यानं राज्य सरकारकडून होत असल्याचं पाहायला मिळतंय. काल सुद्धा मनोज जरांगे पुण्यात होते. इथे सुद्धा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुण्यात खरं तर पुण्यातली जी लोकं आहेत ती आधीपासूनच मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी थांबलेले होते. अ, क कित्येक तास त्यांची ते वाट बघत होते. पुण्यात सुद्धा ही यात्रा जेव्हा पुण्यात धडकली, तेव्हा सुद्धा ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं. अनेक ठिकाणी तर जे-सी-बीमधून त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. अनेक मोठमोठे हार यावेळी मनोज जरांगे यांना घालण्यात आल्याचं पाहायला मिळालं आणि आता आपण पाहतोय की लोणावळ्यात सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आहे. आज लोणावळ्यात त्यांची सभा पार पडणार आहे आणि त्याच आधी ह्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. आता या भेटीत नेमकं काय चर्चा होणार हे पाहणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे. कारण जसं की बोललं जातंय की हे सरकारचं या हालचाली आहेत की त्यांचं हे आंदोलन थांबवण्याचं आणि त्यांना पुन्हा एकदा माघारी परतवण्याचं प्रयत्न सरकारकडून करण्यात येते असं बोललं जातंय. त्यामुळे खरंच मनोज जरांगे आपलं हे आंदोलन थांबवणार का आणि इथून पुन्हा माघारी जाणार का? हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. जर असं जर नाही झालं तर आज संध्याकाळी मनोज जरांगे आणि हे जे आंदोलन आहे, ही जी पदयात्रा आहे, ती नवी मुंबईत दाखल होणार आहे. आज रात्रीचा मुक्काम जसं की मी म्हटलं, की वाशीत होणार आहे आणि त्यानंतर उद्या 26 जानेवारीला ते पुन्हा एकदा मुंबईत दाखल झाल्याचं पाहायला मिळेल. मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात आंदोलन करण्यापासून आणि मुंबईत येण्यापासूनच मनोज जरांगे यांना रोखलं नाही तर कुठेतरी मुंबई ठप्प होईल अशी भीती सुद्धा वर्तवण्यात येते आणि त्याच विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली होती, ज्यावर कालच मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली आणि न्यायालयाने मोठे आदेश दिले आहेत. ते म्हणजे यावेळेस खरं तर जरांगेंना कुठेतरी धक्का बसल्याचं बोललं जातंय. कारण मनोज जरांगे यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. तसंच जरांगेंना उच्च न्यायालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावा. आझाद मैदान पोलिसांनी जरांगेंना नोटीस बजावावी आणि आझाद मैदानात केवळ 5,000 पेक्षा जास्त लोकांनी येऊ नये, असं आवाहन सुद्धा कोर्टाकडून करण्यात आलं होतं आणि असे निर्देश पोलिसांनी द्यावेत, असे आदेश कोर्टानं दिले आहेत आणि हायकोर्टाच्या या नोटिसीनंतर खरं तर मनोज जरांगे यांनी सुद्धा पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली. ती म्हणजे हा कुठेतरी धक्का असल्याचं मनोज जरांगे यांना बोललं जात होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आम्हालाही न्यायालयात न्याय मिळेल किंवा न्यायमूर्ती आम्हालाही न्याय देतील. आमचे वकील कोर्टात जातील आणि मग ते पुढची भूमिका घेतील किंवा पुढे काय घडते हे ते पाहतील, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. अशातच आता मराठ्यांचा हा जो मोर्चा आहे तो मुंबईत येऊ न देता नवी मुंबईतच अडवण्यासाठी
प्रयत्न सुरू झाल्याची ही आजची ही मोठी बातमी पाहायला मिळते. त्यांना नवी मुंबईतच अडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करतंय असं बोललं जातंय आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतला जो मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, ती सुद्धा कुठेतरी 2 साठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांनी तिथंच थांबावं असे प्रयत्न सरकारकडून मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचे पासूनचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुद्धा या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या सगळ्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं बोललं जातंय. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल येईपर्यंत हे आंदोलन थांबवावं आणि हा मोर्चा नवी मुंबईतच थांबवून शिष्टमंडळाने मंत्रालयात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी असा तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि असं जरी असलं तरी हा मोर्चा सध्या लोणावळ्यात पोहोचलेला आहे. आता इथून पुढे नेमकी मनोज जरांगे यांची भूमिका काय असणार ते पाहणं महत्त्वाचं असेल. आता लोणावळ्यातच म्हणजे जर का हे शिष्टमंडळ पोहोचले आणि या शिष्टमंडळाला जर का मनोज जरांगे यांची समजूत काढण्यात यश मिळालं, तर मग लोणावळ्यातच हा मोर्चा संपण्याची शक्यता आहे अशी शक्यता खरे तर वर्तवण्यात येते आणि लोणावळ्याच्या सभेच्या ठिकाणावरून सर्व मराठा बांधवांना याच ठिकाणी थांबवण्याच्या सूचना देण्यात येतील असंही बोललं जाते. आज जी मी म्हटलं, की मनोज जरांगे यांची सभा पार पडते. त्यामुळे या सभेत मनोज जरांगे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण याच सभेतून ते कदाचित असंही जाहीर करू शकतात, की आपण इथंच हे आंदोलन थांबवतोय आणि इथूनच माघारी जातोय. असं घडलं का? घडेल का? वगैरे हे पाहणं महत्त्वाचं असेल. मुंबईला जाण्याचा दुपारपर्यंतचा त्यांचा निर्णय आहे आज. लोणावळ्यातून ते नवी मुंबईत आणि मग मुंबईत दाखल होणार आहेत. जर का अपेक्षित निर्णय आला नाही, तर मग ते मुंबईत रवाना होणार अशा सुद्धा सूचना देण्यात येत आहेत. पुढचे जे 24 तास आहेत ते खरं तर महत्त्वाचे राहणार आहेत मुंबईसाठी किंवा महाराष्ट्रासाठी आणि मराठा समाजासाठी हे पुढचे 24 तास महत्त्वाचे असणार आहेत. मुंबईच्या वेशीवरच हे मराठ्यांचं वादळ धडकणार आहे आणि त्यापूर्वीच त्यांना थांबवलं जाणार का? सरकार सुद्धा या प्रयत्नात यशस्वी होणार का? हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. कारण यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पुण्यात जेव्हा मनोज जरांगे दाखल झाले होते, तेव्हा त्यांच्या पुण्यातल्या या यात्रेवर माफ करा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला होता आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशनामध्ये तोडगा काढू, आरक्षणातल्या त्रुटी ज्या असतील त्या दूर करण्याचा राज्य सरकार किंवा राज्य मागासवर्ग काम करतंय आणि असं आश्वासन यावेळी एकनाथ शिंदेंनी दिलं. तसंच आरक्षणाबाबत सरकार सकारात्मकच आहे आणि जरांगेंनी आंदोलन थांबवावं असं पुन्हा एकदा त्यांनी आवाहन मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना केलं. खरं तर मुंबईत पोहोचेपर्यंतच आम्ही आम्ही म्हणजे अंतरावली सराटीतून ही जे आंदोलन सुरू झालं तेव्हापासून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावातून हे प्रतिसाद मिळतोय. अनेक लोक या यात्रेत सहभागी होतात आणि असाच हा सहभाग पाहता 3 कोटी लोक सहभागी होण्याचा दावा करण्यात येतोय. स्वतः मनोज जरांगे यांनी सुद्धा हा दावा केला होता आणि यावेळेस आपण पाहतोय की ट्रॅक्टर असतील किंवा इतर चारचाकी वाहनं असतील, अनेक मोठमोठे ट्रक्स असतील, ते सुद्धा आंदोलनात सहभागी होत असल्याचं पाहायला मिळतंय. दुचाकी वाहनांपासून चारचाकी वाहनांपर्यंत वाहनांचा ताफा सुद्धा वाढतच चालल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे कुठेतरी या अवजड वाहनांची धास्ती सुद्धा वर्तवण्यात येते आणि उद्या प्रजासत्ताक दिन होणार आहे आणि त्यामुळे अवजड वाहनांना सुद्धा सध्या नवी मुंबईत बंदी घालण्यात आलेली आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क आहेच आणि सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासन सतर्कतेच्या भूमिका उचलतंय आणि अशातच मराठा आंदोलन सुद्धा दुसरीकडे आपण पाहतोय. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सध्या निर्माण झालेला मुंबईतले लोकल किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं बोलायला झालं तर सामाजिक शांतता सुद्धा कुठेतरी भंग होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यामुळेच आता राज्य सरकार सुद्धा मनोज जरांगे यांना सातत्यानं आवाहन करते आणि त्याचसाठी शिष्टमंडळ सुद्धा आता त्यांच्या भेटीसाठी लोणावळ्यात दाखल झालेलं आहे. महत्वाचं म्हणजे हे सर्व मुद्दे जे आहेत सुरक्षेच्या दृष्टीने हेच सर्व मुद्दे उपस्थित करून कुठेतरी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा कोर्टाचे दार ठोठावले होते आणि यावेळी कोर्टानं कायदा आणि सुव्यवस्थेचं राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे असे निर्देश जे आहेत ते कोर्टानं दिले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर कोर्टानं जरांगेंना सुद्धा नोटीस बजावलेली आहे. दरम्यान मागासवर्ग आयोगाचं
आयोगाचे सदस्य आजपासून मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. 23 जानेवारीपासून सुरू असलेल्या मराठा सर्वेक्षणाचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यात या सदस्यांकडून आढावा बैठक घेतली जाणार असल्याची माहिती सुद्धा सध्या मिळते. त्याचबरोबर आज आपण पाहतो की आज संध्याकाळी नवी मुंबईत सुद्धा हे मोर्चा दाखल होणार आहे. जर का मनोज जरांगेंनी तशी भूमिका घेतली नाही हे आंदोलन थांबवण्याची, तर मग हे आंदोलन जे आहे, ही पदयात्रा जी आहे ती आज संध्याकाळी नवी मुंबईत दाखल होईल. आजचा मुक्काम रात्रीचा वाशीत असणार आहे आणि या मोर्चाच्या अनुषंगानं नवी मुंबईतलं एपीएमसी प्रशासनानं सुद्धा 5ही एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. व्यापारी आणि माथाडी वर्गानं सुद्धा हा जो बंद आहे त्याला प्रतिसाद दिला आहे आणि मराठा आंदोलकांना कुठेतरी पाठिंबा दिला असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र असं असलं तरी आजचा दिवस आणि मराठा आरक्षणासाठी महत्वाचा असणार आहे. मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेतात, पुढचे 24 तास सुद्धा या मराठा समाजासाठी किंवा संबंध महाराष्ट्रासाठी महत्वाचे असणार आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे ती म्हणजे एकीकडे आपण मराठा आरक्षणाचं पाहतोय, तर दुसरीकडे असाच एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून कुठेतरी हे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा राज्यभरातले आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ईडीच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली, घोषणाबाजी केली आणि राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना जे समन्स आलं होतं ईडीनं समन्स पाठवलं होतं. त्या पार्श्वभूमीवर काल त्यांची चौकशी पार पडली. ईडीनं 24 जानेवारीला रोहित पवारांना चौकशीसाठी बोलावलं होतं आणि त्यानुसार ते काल ईडी कार्यालयात दाखल झाले. यावेळी स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत उपस्थित होते आणि जोपर्यंत रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथंच राहणार, कार्यालयातच राहणार, त्यांच्यासोबत राहणार अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी घेतली होती. कुठेतरी शरद पवार यांनी आपण आपल्या नातूसोबत किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासोबत आपण ठाम आहोत, आपण त्यांच्या पाठीशी आहोत अशी भूमिका घेतली होती. यामुळे कार्यकर्त्यांचा सुद्धा पक्षातल्या कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. ज्यावेळेस सकाळपासून ही रोहित पवार यांची चौकशी सुरू झाली होती, मात्र संध्याकाळी सुद्धा 6 ते 7 तास होऊन गेले तरी सुद्धा रोहित पवार बाहेर आलेले नाहीत. हे पाहून कुठेतरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले होते. ह्यानंतरचा घटनाक्रम आपण पाहिलाच आहे की सुप्रिया सुळे यांनी त्यांची समजूत काढली आणि कार्यकर्त्यांना धीर दिला. मात्र काल रात्री उशिरानं तब्बल 12 तास रोहित पवार यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर 12 तासांनी ते ईडीच्या कार्यालयाबाहेर आले आणि त्यानंतर रोहित पवार यांना पाहून कार्यकर्त्यांना मोठा आनंद वाटला. त्यांनी अक्षरशः रोहित पवार यांना खांद्यावर घेऊन हा आनंद त्यावेळी साजरा केला. यानंतर रोहित पवार जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रतिक्रिया दिली की महाराष्ट्र हा कधीही दिल्ली समोर झुकलेला नाही आणि कधी झुकणारही नाही. शरद पवार हे नेहमीच युवकांना संधी देतात आणि अडचणीतही ते त्यांना साथ देतात. ईडीच्या अधिकाऱ्यांना सर्व कागदपत्र आपण देत आहोत आणि पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती सुद्धा रोहित पवार यांनी यावेळी दिली आहे. तसंच आपण सर्वांचे आभार मानतो असं यावेळी त्यांनी म्हटलंय. पाहूया. हे सर्व झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की अजून काय डॉक्युमेंट्स आम्हाला लागणार आहेत आणि ते डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला 1 तारखेला म्हणजे पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला तुम्हाला परत एकदा तिथं यावं लागेल. मी त्यांना होकार दिलेला आहे. 1 तारखेला परत एकदा जाऊन जे काय सहकार्य करायचं ते सहकार्य तिथं मी स्वतः करेल. अशा पद्धतीने आज दिवसभर 12 तास माझी एन्क्वायरी तिथं झाली. पण ही एन्क्वायरी होत असताना महाराष्ट्रातून अनेक युवा फ्रंटलचे पदाधिकारी आज इथं आले. न बोलावता सुद्धा त्यांचं मी आभार व्यक्त करतो. तसंच उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचे आणि पार्टीचे संजय भाऊ इथं उपस्थित आहेत आणि सर्वच आमचे पदाधिकारी आहेत. आदरणीय पवार साहेब स्वतः वेळ काढून दिवसभर एका कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कमपणे बाप माणूस म्हणून कसं उभं राहायचं
हे आज त्यांनी दाखवून दिलं. 12 तास ते तिथे उपस्थित होते. सुप्रियाताई होते, आव्हाड साहेब होते, जयंत पाटील साहेब असतील आणि सर्वच पदाधिकारी, चव्हाणताई आहेत, सर्वच इथे शहर अध्यक्ष असतील, आमचे सगळे फ्रंटलचे अधिकारी, जिल्हा अध्यक्ष सर्व इथे उपस्थित होते. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. माझ्या मतदारसंघाचे सुद्धा ज्या लोकांनी मला लढायला शिकवले असे आमचे सर्व कार्यकर्ते, नागरिक इथं आले होते, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. पुढच्या महिन्यात म्हणजेच 1 फेब्रुवारीला आता पुन्हा एकदा रोहित पवार यांना चौकशीसाठी ईडीनं बोलावलेलं असल्याची माहिती यावेळी रोहित पवार यांनी दिली आहे. दरम्यान जेव्हा आपल्या विचाराचा आमदार जेव्हा एखादा अडचणीत येतो तेव्हा आपल्या सर्वांचे लाडके नेते म्हणजेच शरद पवार हे इथं आले, 12 तास बसले. याच्यावरून एक गोष्ट समजून घ्या की पवार साहेब युवा नेत्याला संधी देतात आणि तो जेव्हा हा नेता जेव्हा अडचणीत येतो तेव्हा त्याच्या पाठीशी बापाप्रमाणे भक्कमपणे उभे राहतात. साहेबांना लढणारी माणसं आवडतात. मराठी माणसं कायम लढतात. पवारांना पळणारी नाही तर लढणारी माणसं आवडतात असं त्यांनी यावेळेस म्हटलं आणि कुठेतरी अजित पवार गटावर निशाणा साधलाय असं बोललं जात आहे. पळणाऱ्यांच्या मागे नाही तर लढणाऱ्याच्या मागे शरद पवार आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी रोहित पवार यांनी दिली. खरं तर जे मी म्हटलं आधी की रोहित पवार यांनी जे म्हटलं ईडीची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती म्हणजे महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकत नाही आणि झुकणारही नाही अशी ही जी प्रतिक्रिया दिली होती. त्याचा कुठेतरी शरद पवार यांना ज्यावेळेस ईडीला सामोरं जावं लागलं होतं त्याच्याशी कुठेतरी हा संदर्भ जोडला जातोय, हा संबंध जोडला जातोय. कारण पूर्वी म्हणजेच ती जी घटना होती ती 2019 ची घटना होती. आपल्याला सर्वांना आठवतच असेल की 2019ला शरद पवार यांना ईडीची नोटीस आली होती आणि त्यावेळेस जी चर्चा रंगली होती, राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर जो मोठा गदारोळ निर्माण झाला होता तसाच कुठेतरी आता 2024 मध्ये म्हणजेच जवळपास 4-5 वर्षांनी ही घटना पुन्हा एकदा घडताना पाहायला मिळते. खरं तर त्यावेळेस सुद्धा म्हणजे 2019 मध्ये सुद्धा ज्यावेळेस शरद पवारांना ही नोटीस बजावण्यात आली होती ती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी निवडणुका काहीच दिवसांनंतर लागल्या होत्या आणि त्याच्या आधीच ही नोटीस शरद पवारांना आली होती आणि आता सुद्धा आगामी निवडणुका पाहता रोहित पवार यांना आलेली ही नोटीस ही बरंच काही सांगणारी आहे. कारण यावेळेस सुद्धा रोहित पवार यांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे शक्ती प्रदर्शन केलं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ते पाहणं किंवा त्याला एक विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. 2019ला सुद्धा अशीच घटना घडली होती आणि आता सुद्धा हा योगायोग म्हणावा की काय, कारण निवडणुकीच्या आधीच बरोबर शरद पवारांना सुद्धा ही नोटीस बजावण्यात आली होती आणि आता सुद्धा पुन्हा तीच घटना पुन्हा घडते की काय अशा चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत. 2019ला निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांना ईडी कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. शरद पवार त्यावेळेस ईडी कार्यालयात दाखल जाणार असल्याची त्यांनी भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतर जे काही घडलं ते आपल्याला माहितच होतं. राजकारण तापलेलं होतं. राज्यभरातले शरद पवारांचे कार्यकर्ते त्यावेळेस आक्रमक झालेले होते आणि नेमकी तीच परिस्थिती आता पुन्हा 2024 मध्ये आपण पाहतोय. पण असं जरी असलं तरी मागच्या या 4-5 वर्षानंतर 2019 नंतर आता राजकीय समीकरणं बदललेली आहेत. राष्ट्रवादीचा पक्ष सुद्धा फुटलेला आहे. राष्ट्रवादीत 2 गट निर्माण झालेले आहेत. खरं तर शरद पवार यांना जेव्हा ईडीने जे बोलावलं होतं, नोटीस बजावली होती त्यानंतर अजित पवार यांना सुद्धा एका प्रकरणात अशाच प्रकारे चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. ईडीचं समन्स आलं होतं, नोटीस आली होती आणि त्यानंतर आता पवारांचे तिसरे पवार म्हणजेच रोहित पवार यांना सुद्धा हे ईडीचं समन्स आलं आणि त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं. मात्र ईडीची नोटीस आणि त्यावरून जे शरद पवारांच्या वेळेस जे शक्ती प्रदर्शन झालं होतं किंवा सरकारकडून जे काही हालचाली होत्या तसाच आता सुद्धा आपण रोहित पवारांच्या वेळेस सुद्धा अशाच घटना पाहतोय. ह्या कुठेतरी या घटनांमध्ये साम्य असल्याचं बोललं जात आहे. 2019ला शरद पवारांना ईडीची नोटीस आल्याची चर्चा रंगली आणि मग त्यानंतर आपण स्वतःच
ईडीच्या कार्यालयात दाखल होऊ अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती. खरं तर त्यावेळेस जे प्रकरण होतं त्यात ती जो कथित बँकेचा घोटाळा होता त्यामध्ये शरद पवार यांचा वास्तविक तसा काही संबंध नव्हता. कारण त्या बँकेच्या कुठल्याही पदाशी किंवा कसलाच संबंध शरद पवारांचा नव्हता. मात्र तरी सुद्धा त्यांचं नाव त्यावेळेस ईडीनं घेतलं होतं, ज्याचा परिणाम उलटाच झाला. ईडीच त्या ऐवजी कुठेतरी गोत्यात आल्याचं पाहायला मिळालं आणि राज्यभरातलं जे वातावरण पाहायला मिळालं, आक्रमक झालेलं हे वातावरण पाहता कुठेतरी ईडी आणि पोलीस प्रशासनालाच ते उलट अंगावरती पडल्यासारखं झालं आणि त्यावेळेस जी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती, त्यावेळेस शरद पवार सुद्धा म्हणाले होते, की महाराष्ट्रात दिल्लीच्या तख्तासमोर झुकत नाही अशी भूमिका त्यावेळी शरद पवार यांनी घेतली होती आणि आता आपण पाहतो की रोहित पवार यांनी सुद्धा आता अशीच भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र कधी झुकणार नाही आणि आपणही या ईडीच्या चौकशीला किंवा ईडी अधिकाऱ्यांना आपण सहकार्य करू अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली होती आणि त्यावेळेस निवडणुकांमध्ये कुठेतरी शरद पवार यांचा फायदा झाला. प्रचंड प्रमाणात खरं तर शरद पवार यांना फायदा झाला आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार त्यावेळेस निवडून आले. हा कुठेतरी फायदा त्यावेळेस पक्षाला झाला होता. त्याप्रमाणे आता जर पक्षात फूट पडली आहे, 2 गट निर्माण झाले आहेत, अशाच पार्श्वभूमीवर आता शरद पवार किंवा रोहित पवार यांच्यावर ही जी ईडीची कारवाई सुरू आहे, त्याचा फायदा कुठेतरी आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या या शरद पवार गटाला होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि यानंतर आपण पाहतोय की रोहित पवार यांना पुन्हा एकदा 1 फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. यावेळी नेमकं काय घडतंय? राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान काल आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे रोहित पवार यांना हे चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. तर आज ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना सुद्धा आज 25 जानेवारी रोजी ईडीनं चौकशीसाठी बोलावलेलं आहे. रोहित पवार आणि किशोरी पेडणेकर यांना एकाच वेळी ईडीनं समन्स बजावलेलं होतं आणि 24 जानेवारीला रोहित पवार तर 25 जानेवारीला किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यामुळे आज किशोरी पेडणेकर यांना सुद्धा चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. या चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील. मुंबई महानगरपालिकेतला जो कथित बॉडी बॅग्स घोटाळा प्रकरण आहे, या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत आणि त्याच संबंधी ईडीनं आज किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलावलेलं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे ओबीसी आरक्षणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी ओबीसी एल्गार मेळाव्यात हे वक्तव्य केलंय. ओबीसी आणि मराठा या 2 समाजामध्ये सध्या राजकीय माफ करा, या 2 समाजामध्ये वाद सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. कुठेतरी हा वाद राजकीय वर्तुळात सुद्धा रंगताना पाहायला मिळतोय आणि याच पार्श्वभूमीवर आता प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलंय. ओबीसी आणि मराठा भांडण सुरू आहे. तुम्ही जी भूमिका घेतली की ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं ताट वेगळं, हे आता राजकीय दृष्टिकोनातून मान्य झालेलं आहे. आता ते टिकवण्याचं राजकारण करावं लागेल. 2 महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. लोकसभेत ओबीसीचे 12 ते 13 खासदार गेले नाही तर मात्र आरक्षण टिकवणं कठीण राहील. मग छगन भुजबळ यांच्यासारखी कितीही माणसं लढली तरी आपल्याला ठेंगाच मिळेल असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले ते आता पाहूयात. उद्याच्या निवडणुकीत काय काय वाटप केलं जाईल, तर कबाबचं वाटप केलं जाईल, शबाबचं वाटप केलं जाईल आणि त्याचबरोबर महात्मा गांधी ही वाटप केली जाईल अशी परिस्थिती आहे. याला जर का तुम्ही बळी पडलात तर आरक्षण सोडा, हे संविधान सुद्धा गेलंच म्हणून समजा. महात्मा फुले यांना जाऊन किती वर्ष झाली? 150 वर्ष तर झाली. आजही त्यांना शिव्या घातल्या जात आहेत. आजही त्यांची निंदा केली जाते का? फुले दाम्पत्यांची आजही चेष्टा केली जाते का? असा सवाल त्यांनी केलाय. तसंच या देशाची गुलामीची जी व्यवस्था होती, जातीप्रथेची व्यवस्था होती, स्त्री शिक्षणाविरोधी जी व्यवस्था होती, ती उलथवून टाकण्याची त्यांनी सुरुवात केली आणि बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून कायम स्टॅम्प मारला, ही व्यवस्था परत येणार नाही याची तजवीज त्यांनी केली असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. तसंच पुढे ते संविधानाविषयी सुद्धा म्हणालेत.
महात्मा फुले असतील किंवा शाहू महाराज असतील, बाबासाहेब असतील यांच्याबद्दल आठवड्यातून 2-4 वेळा कायम विडंबन करणारं लिखाण छापून येतं. याचं कारण इथली वर्णव्यवस्था जी होती, जात व्यवस्था होती ती उद्ध्वस्त झाली आणि समतेची व्यवस्था सुरू झाली. आज तीच लढाई पुन्हा सुरू झाली आहे. ज्यांना तुम्ही उद्ध्वस्त केलं, आज तेच पुन्हा म्हणतायत, की आम्ही सत्तेत आलो तर संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. तसंच या संविधानामुळे काय झालं तर 18 बलुतेदार आणि 12 बलुतेदार 18 बलुतेदार आणि 12 बलुतेदार हे सत्तेत जाऊ लागला. त्याला ते बंद होतं, ते मोडलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी मोडलं. इतर कोणत्याही इतर कोणत्याही राज्यात ही ताकद नव्हती. त्यामुळे सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत आहे तोपर्यंत शिवाजी महाराज जिवंत राहतील, लोकांच्या मनात ते जिवंत असतील. लोकांच्या विचारांमध्ये छत्रपतींचे विचार जिवंत राहतील. त्यामुळे ही व्यवस्था ठेवायची की नाही हा निर्णय ज्याचा त्याचा घ्यावा लागेल. मराठी समाज व्यवस्थेत भांडण सुरू झालेलं आहे असं यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आणि त्यावरूनच त्यांनी हे विधान केलंय, की लोकसभा निवडणुकीत किंवा लोकसभेत ओबीसी समाजाचे 12 ते 13 खासदार निवडून गेले पाहिजेत, तरच हे आरक्षण जे आहे ते टिकून राहील, असं वक्तव्य यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. पुढच्या बातमीकडे जाऊयात. पुढची बातमी आहे आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडते. यामुळे आता लोकसभा च्या जागा वाटपावरून जो तिढा सुरू होता या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षात, तो आज तरी सुटणार का असं बोललं जातंय किंवा अशी चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक पार पडते. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भातली ही बैठक आहे. खरं तर ममता बॅनर्जी असतील किंवा अरविंद केजरीवाल असतील यांनी इंडिया आघाडी जी देशातली विरोधकांची आघाडी आहे ती त्याची साथ सोडली आहे आणि एकला चलो रेचा नारा त्यांनी घेतला. एकला चलो रे अशी भूमिका घेतली आहे आणि या सगळ्यामध्ये आता कुठेतरी आज महाराष्ट्रात ही महाविकास आघाडीची बैठक पार पडते. त्यामुळे या बैठकीला या पार्श्वभूमीवर महत्त्व प्राप्त झालेलं आहे. जागा वाटपासंदर्भात अद्याप तरी महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेलं नाही किंवा तशा चर्चाही झालेल्या नाहीये. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय होणार आणि ही बैठक जी आहे ती लोकसभेच्या अनुषंगानं यशस्वी होणार का? याकडे सगळ्यांचंच आता लक्ष लागलेलं आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा होणार असल्याचं बोललं जातंय आणि यावेळेस आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघातली जागा लढवणार, किती जागा लढवणार या सगळ्या चर्चा आज होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि तसं बोललं जातंय. खरं तर उद्धव ठाकरे गटाकडून याआधी वेगवेगळा दावा केला जात होता. 23 जागा शिवसेना लढवणार असं बोललं जात होतं. शिवसेनेकडून तसा दावा करण्यात आला होता. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तसा दावा केला होता, ज्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. कारण शिवसेनेची ही भूमिका पाहता कुठेतरी काँग्रेस नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याचा कुठेतरी काँग्रेसकडून समाचार घेण्यात आला आणि शिवसेना ठाकरे गट आणि विरुद्ध काँग्रेस अशी भूमिका कुठेतरी पाहायला मिळत होती. त्यामुळे या चर्चा किंवा हा जो वाद हे नाराजीचं सत्र होतं ते आता कुठेतरी आजच्या या बैठकीत थांबणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल. राज्याचं लक्ष त्याकडे लागलेलं आहे. उद्धव ठाकरे गटाच्या कोट्यातून 2 जागा प्रकाश आंबेडकर आणि दुसरी जी जागा आहे ती स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांना शरद पवार गटाकडून हातकणंगलेची जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि आज याबाबत निर्णय होऊ शकतो अशी शक्यता आहे. दरम्यान या बैठकीचं आपल्याला निमंत्रणच मिळालं नसल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाकडून बोललं जाते. वंचित बहुजन आघाडीने असं म्हटलंय. मात्र असं जरी असलं, वंचितने जरी असा दावा केलेला असला तरी या बैठकीचं निमंत्रण वंचितला गेलेलं आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली होती. संजय राऊतांनी म्हटलं की वंचितलाही या बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे. मात्र वंचितनं हा दावा फेटाळून लावलेला आहे. संजय राऊत खोटं बोलतात असं त्यांनी म्हटलं. वंचित बहुजन आघाडीचे जे मुख्य प्रवक्ते आहेत आणि
सिद्धार्थ मोकळे यांनी याबाबत भूमिका मांडली. ते असं म्हणाले, की वंचित बहुजन आघाडीला अद्याप तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सह्या असलेल्या कुठलंही पत्र किंवा कुठलंही निमंत्रण पत्रिका आम्हाला अद्याप तरी आलेली नाही. त्यामुळे या बैठकीला आम्ही बिनबुलाए मेहमान म्हणून तरी जाऊ शकत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. आणि असाच दावा पक्षाकडूनही करण्यात येतो, की आम्हाला या बैठकीचं निमंत्रणच आलेलं नाहीये. त्याच सोबत राजू शेट्टी यांना सुद्धा आमंत्रण नसल्याचं बोललं जातंय. महाविकास आघाडीच्या बैठकीचं राजू शेट्टींना निमंत्रण गेलेलं नाही. अ, अ, याची माहिती माध्यमांमध्ये आहे. तसंच राजू शेट्टी हे सुद्धा आपल्या एकला चलो रेच्या भूमिकेवर ठाम आहेत का, असं सुद्धा बोललं जातंय. महाविकास आघाडीच्या या बैठकीला त्यांना निमंत्रण नसल्याचं बोललं जातंय. तसंच या बैठकीत राजू शेट्टी असतील किंवा प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी सुद्धा काही प्रमाणात चर्चा होऊ शकते. हे नाराजी सत्र असेल किंवा अ, अ, आगामी ज्या निवडणुका आहेत किंवा इंडिया आघाडीमध्ये जी फूट पडतेय, त्या दृष्टीनं प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी असतील यांच्या संदर्भात सुद्धा, यांच्याविषयी सुद्धा या बैठकीत चर्चा होणार का? हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाकडून हातकणंगलेची जागा ही राजू शेट्टी यांना सोडणार असल्याचं बोललं जात असतानाच राजू शेट्टी मात्र कुठेतरी अ, या बैठकीला येणार नाहीये. त्यामुळे ते सुद्धा स्वतंत्र भूमिका घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. या जागा वाटपावरून सुद्धा कुठेतरी दुमत असल्याचं पाहायला मिळतंय आणि अद्याप तरी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट तसंच काँग्रेस या तीनही पक्षात अद्याप तरी एकमत झालेलं नाहीये. लोकसभाचा या जागा वाटपाचा जो फॉर्म्युला अजून त्यांचा ठरलेला नाहीये. यापूर्वी वंचितने प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत महत्त्वाचं भाष्य केलं होतं. हा फॉर्म्युला त्याने ठरवला होता आणि 12-12 चा हा फॉर्म्युला त्याने ठरवला होता. आता प्रकाश आंबेडकर यांनी हा जो फॉर्म्युला दिला होता, तो सुद्धा या बैठकीत त्यावर सुद्धा काही विचार होऊ शकतो का? किंवा त्यांनी दिलेला हा फॉर्म्युला मान्य केला जातोय का? हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. तसंच शिवसेनाने जे 23 जागांवर आपण ठाम असल्याची जी भूमिका घेतली होती, त्यामध्ये सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याला शिवसेनेची ही भूमिका मान्य करेल का? की मग शिवसेनेलाच कुठेतरी ॲडजस्ट करावं लागेल का? हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल, की मग या तीनही पक्षात पुन्हा एकदा कुठेतरी फूट पडेल का? हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील. याशिवाय काँग्रेसला सुद्धा जितक्या जागा अपेक्षित आहेत, त्यांना त्या अपेक्षित जागा मिळणार का? त्यामुळे या बैठकीत काही तोडगा निघतोय का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना सुद्धा जागा देण्याबाबत चर्चा होणार का? किंवा दिल्या तर मग त्या कुठल्या जागेत कुठल्या जागा दिल्या जाणार आणि त्याबाबत सुद्धा यांच्यात एकमत होणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि याच संदर्भात आज चर्चा पार पडणार आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय. पुढची बातमी आहे अजित पवार यांची. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या अ, पुण्याच्या जुन्नर तालुक्यात आहेत आणि आज अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या शिरूर या लोकसभा मतदारसंघात सध्या अजित पवार पोहोचलेले आहेत आणि शरद पवार यांनी खरं तर काहीच दिवसांपूर्वी शिरूरच्या लोकसभेत जुन्नर इथं ते दाखल झालेले होते आणि इथं शरद पवार यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता काहीच दिवसांनी अजित पवार सुद्धा इथं दाखल झालेले आहेत आणि इथं सुद्धा ते आपलं शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं बोललं जातं. एक मेळावा पार पडणार आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि खरं तर अजित पवार यांच्या या दौऱ्याला सुद्धा आता कुठेतरी महत्त्व प्राप्त झालंय. याला कारण ठरलंय ते म्हणजे यापूर्वी जे अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हे यांना जे ओपन चॅलेंज दिलं होतं, त्यामुळे या अजित पवारांच्या आजच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय. अमोल कोल्हे यांना येत्या निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणारच असं थेट आव्हान खुलं आव्हान अजित पवारांनी दिलं होतं, ज्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले होते. अजित पवार गटाकडून सुद्धा यावर बोललं गेलं किंवा मग शरद पवार गटाकडून सुद्धा यावर प्रतिक्रिया आल्या. स्वतः अमोल कोल्हे यांनी सुद्धा यावर आपलं मत मांडलं. ज्यावेळेस अजित पवार यांनी हे चॅलेंज दिलं त्यावेळेस
अमोल कोल्हे यांनी कुठेतरी शांततेची भूमिका घेतली होती. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना असं म्हटलं होतं, की अजित पवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते माझे आदर्श आहेत आणि त्यांच्याबाबत ते जर असं बोलले असतील तर ठीक आहे. मात्र मी त्यावर अशी कोणतीही भूमिका घेणार नाही. मी त्यांना कुठलं तरी उलट उत्तर देणार नाही, अशी भूमिका घेतलेली असताना त्यानंतर जे एक सभा पार पडली, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा, शेतकरी मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात मात्र अमोल कोल्हे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि अजित पवार यांना प्रत्युत्तर दिल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आणि या सगळ्या घटनाक्रमानंतर आज अजित पवार हे थेट अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात दाखल झालेले आहेत. अमोल कोल्हे यांना त्यांनी आधी फक्त चॅलेंज दिलं होतं. हे तोंडी चॅलेंज होतं आणि आता त्यानंतर ते ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवार इथं दाखल झाले होते. त्यांनी पाहणीच्या दृष्टीनं ते इथं पोहोचलेले होते. मात्र आजचा हा दौरा महत्त्वाचा असणार आहे. आज इथं अजित पवारांचं जोरदार शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. सध्या अजित पवार हे जुन्नर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे जुन्नर तालुक्यातलं हे जे राजकीय वातावरण आहे, ते सुद्धा आता तापण्यास सुरुवात झालेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर आजच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण काहीच दिवसांपूर्वी त्यांनी जे अजित पवारांनी कोल्हेंना पाडण्याचा निर्धार केला होता येत्या निवडणुकीत किंवा कोल्हेंविरोधात आपला उमेदवार उभा करण्याचा जो निर्धार व्यक्त केला होता आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की थेट अजित पवार त्यांच्या मतदारसंघात दाखल झालेले आहेत. इथं शक्ती प्रदर्शन करणार आहेत. त्यामुळे राजकीय इतर यावेळेस काही राजकीय प्रवेश सुद्धा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात दाखल होण्याची चर्चा सुद्धा आहे आणि 2 आठवड्यापूर्वी मी जे म्हणाले तेच काहीच दिवसांपूर्वी शरद पवार हे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा जो कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार सुद्धा जुन्नरच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचा हा दौरा सुद्धा त्यावेळेस विशेष गाजला होता. स्वतः शरद पवार इथं आले होते. माफ करा, राष्ट्रवादीची फूट पडली त्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्र दौरा करताना पाहायला मिळतात आणि त्यानंतर शरद पवार यांनी जे इथं आले होते जुन्नरमध्ये, तर कुठेतरी हा दौरा सुद्धा बराच गाजला होता, चर्चेत राहिला होता आणि या दौऱ्यात विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यशील शेरकर हे शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र शेरकर यांनी तशी काही भूमिका जाहीर केलेली नाही. तसंच आता शरद पवार यांच्या या दौऱ्यानंतर काहीच दिवसांनी आपण पाहतोय की पुन्हा आज अजित पवार हे सुद्धा इथं दौरा करतायत. त्यांचा हा दौरा सुद्धा राजकीय दृष्ट्या किंवा आगामी निवडणुकींच्या दृष्ट्या अजित पवारांचा हा दौरा सुद्धा महत्त्वाचा मानला जातोय. कारण अमोल कोल्हे यांच्या अडचणी अजित पवारांकडून वाढवल्या जातात का किंवा कोल्हेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून होतोय का, अशा चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. जे अजित पवारांना त्यांनी चॅलेंज दिलं होतं त्यानंतर त्यांनी इथे येऊन पाहणी केली होती. त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं, की ही कुठली राजकीय हा दौरा नाहीये. हा फक्त मी इथे येऊन पाहणी केली आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा त्यांनी आज इथं येऊन शक्ती प्रदर्शन करतायत. थेट अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात येऊन अजित पवार आज इथं काय बोलणार किंवा इथून काही टोलेबाजी करणार का? अमोल कोल्हे यांना काही टोलेबाजी करणार किंवा त्यांच्यावर काही निशाणा साधणार का? या सगळ्या दृष्टीनं आजचा अजित पवारांचा हा दौरा महत्त्वाचा वाटू लागलाय आणि यानंतर आता अमोल कोल्हे यांचा सुद्धा काय भूमिका असणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. अजित पवार हे सध्या अमोल कोल्हे यांच्या होम ग्राउंडवर आहेत आणि इथं अजित पवार यांच्या हस्ते काही विकास कामांचं उद्घाटन होणार आहे. जुन्नरमध्ये अजित पवारांच्या हस्ते हे विकास कामांची उद्घाटनं होणार आहेत आणि यावेळेस अजित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय. मात्र अजित पवार यांच्या या दौऱ्यानंतर कोणती राजकीय समीकरणं महाराष्ट्राला पाहायला मिळणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. याबाबतच्या ज्या काही अपडेट्स असतील किंवा इतर काही महत्त्वाच्या घडामोडी असतील त्या तुम्ही आमच्या चॅनलवर पाहू शकताय. पाहत राहा महाटॉक्स न्यूज.